सत्र आहे. या नव्या सत्रात कुठेतरी मितेश 11 कात टाकून देतो का पाहूया. बाजिल पहिला चेंडू फुल्लर लेन, चेंडू पंचांचा इशारा मात्र नो बॉल, कारण चेंडू आहे कमरेच्या वर गेला होता. शॉर्ट हॅडमॅनच्या क्षेत्रामध्ये हा झेल टिपला गेला, मात्र बिंबर चेंडू, याचाच अर्थ पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल. तर अशा पद्धतीनं हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो. दरम्यान पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू. रिव्हर्सच्या फटक्याचा वापर मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा झेल टिपला जाईल, परंतु फ्री हिट असल्या कारणामुळं कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. अशा पद्धतीनं 2 धावा धावफलकावरती. जयदुर्गा चषक 2020 अभिमानाची स्वाभिमानाची ही स्पर्धा, आणि या स्पर्धेला आता तिसऱ्या दिवसाला प्रारंभ झालेला आहे. धावफलकावरती धावा झळकलेल्या बिनबाद 2 SSC पडगास संघ. दरम्यान पुढचा चेंडू शैलेश पाटील यांचा. निश्चितच सुरेख चेंडू, पंचांकडे जोरदार अपील पायचीच, मात्र हे अपील पेटाळलं जातंय. पायाला येऊन चेंडू आदळलेला होता, कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळाली नाही. बिनबाद 2 धावा. निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा इशारा वाईट. 1 धाव मिळते. 3 धावा धावफलकावरती. अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल मितेशच्या गोलंदाजांना, कारण त्यांच्या कर्णधारांनी या ठिकाणी अतिशय बोलकी भावना व्यक्त केली होती. नवीन गोलंदाज ते यूज करणार आहेत, त्याच्याबरोबर अचूक आणि टिचून मारा करण्यावर त्यांची भर असेल. एक उत्तुंग फटका मिड विकेटच्या क्षेत्रात, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार, आजच्या दिवसातला पहिला षटकार. फलकावरती धावा झळकल्या गेल्या आहेत. बिनबाद 9. एक चांगला प्रारंभ आणि शुभारंभ आपण पाहतोय. जयदुर्गा चषक 2020 अतिशय मानाची, सन्मानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची अशी स्पर्धा. सुफियान शेख यांनी अतिशय बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरवर्षी या स्पर्धेने आम्ही शुभारंभ करत असतो, आणि सुभाष मोरे यांनी पण अतिशय बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली की दरवर्षी इम्प्रूव्ह या स्पर्धेमध्ये होताना दिसतोय. पहिल्या 3 स्पर्धांपैकी एक स्पर्धा ही गणली जाईल, अशी प्रतिक्रिया सुफियान शेखची होती. दरम्यान पुढचा चेंडू पुल्लर लेन, चेंडू बॅटची कडा घे, शॉर्ट हॅडमॅनच्या क्षेत्राकडे चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळेल आणि धाव संख्या दुहेरी अंकामध्ये प्रविष्ट होते. 10 धावा धावफलकावरती. बिनबाद 10. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. पॉवरफुल गोलंदाजी करण्याची गरज आहे, मात्र या ठिकाणी पॉवरफुल फलंदाजी सलमानकडनं पाहायला मिळाली. शैलेशच्या माऱ्याला सामोरं जाईल तो बाजिल. नक्कीच फुलटॉस, चेंडू कव्हरच्या क्षेत्रात धाडला गेला. जोरदार फेकी झाली, मात्र यष्ट्यांचा वेध खेळण्यामध्ये अपयशी. एकेरी धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात 11. बिनबाद 11. अजून एक चेंडू शेष आहे. क्षेत्ररक्षणाची रचनेमध्ये जर आपण पाहिलं तर डीपच्या क्षेत्रामध्ये म्हणजेच लॉंगॉनच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक आणि एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. एक क्षेत्ररक्षक फाईन लेग, थर्ड मॅन, स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ. दरम्यान मिडॉनच्या क्षेत्रामध्ये झेल आला होता, हातातून झेल सुटतोय. सलमानचा झेल सोडणं अतिशय महागात पडू शकतं, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅचिंग का मॅच, मात्र या मंत्राचा विसर पडतोय आणि झेल धरतीला दान होतोय. सोन्या पाटीलकडनं हा झेल धरतीला दान झाला. सोन्या पठारे. धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत. बिनबाद 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. नक्कीच दुसऱ्या षटकात काय घडतंय आपण ऐकणार आहोत व्हाईस ऑफ कोक्से योगेश पाटील यांच्या आवाजात. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं समालोचन कक्षाच्या वतीने मी योगेश पाटील सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज सुपर संडे दे धमाल, अतिशय चांगल्या प्रकारचे सामने मित्रांनो आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. सेमीफायनल आणि मेगा फायनलचा सामना सुद्धा आपण सायंकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु आजच्या दिवसात आपण जर खेळ पाहिला तर या दोन संघांमध्ये एक मोठी मॅच पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही.
मितेश इलेव्हन कुरुन संघ विरुद्ध SSC पडगे. दोन्ही संघाने काय परफॉर्मन्स केला होता PTC मधील पहिल्या स्पर्धेमध्ये MS ट्रॉफी 2000 चिंचवली या ठिकाणी, आणि तो संघ आता मात्र जर पाहिलं तर कुठेतरी संधी निर्माण झाली होती मितेश इलेव्हन कुरुन संघाला, परंतु त्या संधीचं मात्र त्यांना सोनं करता आलं नाही. तर सुरुवात इथे मात्र आपण SSC पडगा संघाची जर विचार केला तर चांगली सुरुवात पाहायला मिळते, कारण एकही गडी मात्र या संघाने गमावला नाही आणि तब्बल 1 डझन आकडा अर्थात 12 धावा इथे मात्र नक्कीच जोडलेल्या आहेत. सुभाष मोरे सर्वात अनुभवी खेळाडू मित्रमंडळी या ठिकाणी मितेश इलेव्हन कुरुन संघाच्या माध्यमातून फार अनुभव आहे या खेळाडूकडे आणि खूप वर्षापासून गोलंदाजी साकारतोय आपल्या संघासाठी. जास्त वेळ आपण घ्यायचा नाही, कारण मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे. प्लीज आयोजकांना तुम्ही नक्कीच आजच्या दिवसामध्ये सहकार्य कराल अशी मी नक्कीच सर्व संघांना विनंती करतोय. बाजिल आणि सलमान हे दोन सलामीवीर SSC पडगा संघाची नक्कीच आपल्या डावाची सुरुवात करत असताना विकेटने मिस टाइम फटका आहे. लिडिंग एज चेंडू हवेत, शॉट फायनलला खेळाडू सज्ज आणि या ठिकाणी मात्र चूक घडणार नाही, कारण मितेश इलेव्हन कुरुन संघाला माहिती की हा झेल फार महत्त्वाचा असेल आपल्या संघासाठी आणि या ठिकाणी मोठी विकेट. सलमान मात्र माघारी परततोय. फलंदाज बाद. शॉट फायलीच्या दिशेने अजयच्या माध्यमातून इथे मात्र टिपण्यात आलं. स्थिरपणाने इथे मात्र उभा राहिला आणि नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर लक्ष केंद्रित केलं. नवीन फलंदाज वन डाऊन होती सुफियान शेख. काय सुफियान इनिंग्स केली होती विकी स्पोर्ट कुक्षी संघाच्या अगेन्स्ट, परंतु ज्यावेळी सुफियान बाद झाला तिथूनच मात्र SSC पडगा संघाचं जे स्वप्न होतं ते मात्र पूर्ण झालं नाही आणि ती मात्र SSC पडगा संघ मात्र MS ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न मात्र त्यांचं स्वप्नच राहिलं. परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया सुफियानकडनं कशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र स्लॅगशिप जबरदस्त फटका आहे, परंतु या ठिकाणी चेंडू हवेत होता, डीप स्क्वेअरच्या दिशेने झेल ड्रॉप झालाय. बाजिलला जीवनदान आणि हा जीवनदान कदाचित कुरुन संघाला महाग सुद्धा ठरू शकेल. संकेतकडनं फार मोठी चुकी झालेली आहे, कारण बाजिलचा आपण विचार केला तर अनेक स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून मोठमोठ्या इनिंग्स आपण पाहिलेल्या आहेत. 2-3 सत्राचा आपण विचार केला तर फार चांगली उपलब्धी या खेळाडूंनी सुद्धा प्राप्त केलेली आहे आणि त्या संघाला जीवनदान देणं, कुठेतरी आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतंय. संकेत कुठेतरी स्वतःवर नाराज आहे, कारण मित्रांनो ही स्पर्धा नॉकआउट आहे. एखादी चूक तुम्हाला नक्कीच या स्पर्धेपासून बाहेर सुद्धा फेकू शकेल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, चुका होत असतात, परंतु त्या करेक्शन करणं फार गरजेचं आहे. काय गोलंदाजी इथे मात्र सुभाष हाताळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये इथे मात्र धूळ संधी निर्माण केल्या होत्या आपल्या संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतात चेंडू खाली, परंतु जुनी झेल ड्रॉप या ठिकाणी पाहायला मिळतो. या चेंडू मात्र निघून जाईल एका टप्प्याने डीप एस्टा कव्हर सीमेच्या दिशेने 4 धावांचा. सुफियान शेख ज्याप्रमाणे या सत्रामध्ये कामगिरी करतो, या नक्कीच असं वाटलं होतं की कुठेतरी या ठिकाणी मिस टाइम फटका झालेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी व्यवस्थित चेंडू खाली पोहोचले नाही आणि परिणाम स्वरूप आपल्याला या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. चौकाराने आपला स्वतःचा अकाउंट ओपन केला. सांघिक धावसंख्या आपण पाहू शकता, 1 गडी बाद 17. दुसरा षटक प्रतिपथावर सुभाष मोरे पुन्हा एकदा खूपच छान चेंडूला मात्र ठिकाणी पिकअप करतोय. अजून एक मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतो. या गिरकी घेऊन इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय सुफियान, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही कनेक्शन पाहायला मिळत नाही. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर यांचं. गुड मॉर्निंग सर. थँक्स योगेश. अचूक टप्प्यावर लेन पाहायला मिळते. यानंतर पुढील दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे, कारण पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आम्ही लगेच टॉस बॉक्समध्ये नाणेफेकी करू, कारण शेवटचा दिवस आहे, जास्त वेळ इथे मात्र घेतला जाणार नाही. सुभाष पुन्हा एकदा फटक्यामध्ये मात्र या ठिकाणी पाहिले तर पुढे ताकद झुकली नाही, टायमिंग पाहायला मिळत नाही. मिड विकेटला मात्र खेळाडू सज्ज आहे, चांगली फेकी पाहायला मिळते. या षटकामध्ये पूर्णपणे या ठिकाणी कमबॅक करतोय मितेश इलेव्हन कुरुन संघ, कारण अनेक वेळा पाहिलं तर नक्कीच चान्स प्राप्त झाले. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला सुभाषने, त्यानंतर कुठे संकेतने एक झेल ड्रॉप केला, म्हणजे सर्वच काही या षटकामध्ये पाहिलं, परंतु एकही मोठा फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. सुप्यांच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिला, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या वतीने मात्र चूक पाहायला मिळाली
आणि त्याचमुळे आपण त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिलाय. धावसंख्या पुढे जात असताना एक गडी बाद 18. जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं आपल्याला. येणार 3 दिवसापासून ही स्पर्धा मित्रांनो आपण या ठिकाणी एन्जॉय करतो आणि या ठिकाणी ब्राझील मोठी इनिंग खेळू शकला नाही कारण सुभाष मोरे इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त करतोय. लागणारा दुसरा झटका SSC पडगा संघ. आइए देखते हैं किस तरह से विकेट गिरा। अराउंड द लेग्स बैठक शॉट खेलना चाहते थे, विकेटों को खुला छोड़ा और अराउंड द लेग्स वो जो कहते हैं द स्टम्प इज गॉन फॉर मॉर्निंग वॉक. नक्कीच आपल्या घरचं दरवाजा इथे मात्र ब्राझीलने उघडं ठेवलं आणि त्या ठिकाणी मात्र चोरी होताना आपल्याला पाहायला मिळाली. पूर्णपणे ऑफस्टिकला शेफल झाले होते आणि नक्कीच आपण पाहिले की ऑफस्टिक आणि लेग स्टिक मात्र या ठिकाणी गोलंदाज सुभाषने मात्र उद्ध्वस्त केली. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता. 2 गडी इथे मात्र SSC पडगे संघाने गमावले आणि फलकर धावा जर आपण पाहिल्या तर फक्त 18 धावा. यानंतर दोन्ही संघांना नक्कीच मी विनंती करेन नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. MS स्पोर्ट चिंचवली आणि अमर स्पोर्ट कासने यानंतर होणारा सामना. तर नक्कीच पुढील 2 षटकामध्ये काय घडेल, कशा प्रकारचा खेळ या दोन संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर आपण ऐकूया या सकाळच्या सत्रामध्ये. मॉर्निंग सेशन आहे. वेलकम सिद्दीक भावे सर. धन्यवाद योगेश. मॉर्निंग सेशन में आप सभी का हार्दिक स्वागत है नरेश राउत और ऑर्गेनाइजिंग कमेटी के जानिब से. मुकाबला हो रहा है SSC पड़गा बनाम मितेश 11 कुरुंद के बीच में. टॉस को जीता था मितेश 11 ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया था. सुफियान शेख से काफ़ी अपेक्षाएं. मौसम बहुत सुहाना, खिली हुई धूप है. सुपर संडे और सुपर स्वागत आपका. गेंदबाजी में लगाया गया है पवन को. राइट आर्म ओवर द विकेट. सुफियान को आसमान में तान दिया. 6 रन. क्या शॉट खेला है. टाइमिंग, फॉलो थ्रू और गेंद दूर कहीं गगन की छांव में जाती हुई. 6 रन. व्हाट अ ग्रेट स्ट्रोक. सुफियान शेख अब अपने बाजुओं को खोलते हुए स्कोर को उछाल के पहुंचा दिया उन्होंने 24 रनों पर. देखिए योगेश, सुफियान शेख ऐसे बैट्समैन है दुनिया के क्रिकेट में आप सहवाग को बहुत देर ये नहीं कह सकते कि आप धीमा खेले. टेनिस क्रिकेट में कई ऐसे बैट्समैन हैं, सुफियान शेख है, सचिन गायकवाड है, बहुत नाम है जो बहुत जल्दी शुरू हो जाते हैं. पवन राइट आर्म ओवर द विकेट. सुफियान के लिए एक और आसमानी टोला. 6 रन. ये पड़गा के वाटसन है और अंदाज भी वही है. आइए देखते हैं किस तरह से उस गेंद को फेंक दिया उन्होंने मिड विकेट के ऊपर. 6 रन. टाइमिंग लाजवाब, फॉलो थ्रू लाजवाब, बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल. विद द टाइट स्वंग कर दिया. जा रही है आउट ऑफ पार्क. हाई एंड हैंडसम. 6 रन. 2 गेंदों में 2 ठोक डाले और स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 30 रनों पर. कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं सुफियान शेख. 4 गेंदों में 16 रन बना चुके हैं सुफियान शेख. कहीं ना कहीं मितेश 11 के जो कैप्टन हैं थोड़ा चिंतित नजर आ रहे हैं. गेंद के आकार को लेकर अंपायर शकील कोटी और सुफियान शेख के बीच में बातचीत होती हुई. देखिए कैप्टन सिर्फ अंपायर के पास खड़ा रहेगा, टीम का कैप्टन रहेगा. देखना अंपायर शकील कोटी है वहां पर. गेंद बदलने की मांग की है. देखिए अंपायर शकील कोटी, अंपायर गोकुलदास पाटिल, इनके पास इतना बड़ा एक्सपीरियंस है. सुबह का सत्र और सुबह में ही धमाके करते हुए. मैं अक्सर कहता हूँ डे क्या है, संडे. ये जो सुफियान शेख है ना, इनका तो काम है बस दे, और कभी कभी वो विकेट भी दे जाते हैं. स्कोर इस वक्त 30 पे पहुंचा है. 2 गेंदों में 2 सिक्सर लगे हैं. विकेट कीपर ने आके कुछ समझाया है गेंदबाज पवन को. हालांकि सुबह के सत्र में सुबह की पूर्वाहियां पवन नहीं चल रही है, ना पवन चल रहे हैं.
जीटीसी बिग बॉस ऑफ टेलीकास्ट वर्ल्ड के माध्यम से बहुत खूबसूरत टेलीकास्ट आप देख रहे हैं। जल्पेश भोईर, सूरज मात्रे और उनकी कंपनी। पवन हमारी ओर से जाते हुए सुफियान को बढ़िया गेंद, स्विंगिंग यॉर्कर, मजबूर किया सुफियान को डिग आउट करने के लिए। बहुत खूबसूरत वापसी, स्विंगिंग यॉर्कर था और मजबूर हो गए थे सुफियान डिफेंड करने के लिए। 30 रन 2 विकेटों के नुकसान पे सिली मिड ऑफ लगाया गया है, फॉरवर्ड सिली पॉइंट। फुल टॉस गेंद छूट गया हाथ से लड्डू, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर, वाइड के रूप में 5 का तोहफा। जरूर चलाया था उसे, जो कहते हैं लगा तो मटका नहीं तो झटका, लेकिन 5 बोनस रन दिए यहां पर पवन ने। कुल स्कोर 35 पे पहुंचा है और सुबह के सत्र में अगर 50 के ऊपर रन बनते हैं तो फिर इस तरह के क्लाइमेट में उसको चेस करना थोड़ा मुश्किल हो जाता है। योगेश पाटिल दिन दुगनी रात चौगनी तरक्की करते हुए समालोचक की दुनिया में पुल किया, फील्डर मौजूद है और क्या बढ़िया कैच लिया है। रैपिड स्ट्रोक था, सुफियान शेख आउट। ये देखिए, इस तरह के कैचेस आसान नहीं रहते। खींच के मारा था, शॉट में ताकत बहुत थी, लेकिन बहुत ही रॉकेट गया था। बहुत खूबसूरत कैच मिड विकेट पे, रोहन ने उस कैच को पकड़ा था। रनों का तूफान थमता हुआ सुफियान आउट होके जा रहे हैं। 35 रन 3 विकेटों के नुकसान पर। आउट होने से पहले 2 सिक्सर और 2 चौके लगाए। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए सोहेल, पवन। ओ बढ़िया गेंद, पूरी तरह से खोल के रख दिया था बैट्समैन को। सोहेल को देखते हैं तो श्रीलंका के मारूफ की याद ताजा होती है। और दूर से अगर हम देखते हैं तो बिल्कुल श्रीलंकन खिलाड़ी की तरह ही वो चलते हैं। मेरे ख्याल से वसीम है। इस मर्तबा पैरों के सामने ड्राइव करते हुए आउटफील्ड में 1 रन, दूसरे की कोशिश और आउट हो गए बैट्समैन। ऐसा लग रहा है उनकी नींद पूरी नहीं हुई थी, जिस तरह पलटे थे। वसीम आउट होके जा रहे हैं। नए बैट्समैन मजबूत काटी के सुफियान शेख बल्लेबाजी को आए। नंबर 2 सुफियान शेख। स्कोर अब 35 पे लॉक हो चुका है। अच्छी वापसी की है पवन ने। 36 रन और कुल मिला के विकेट कितनी गिरी है? 3 ओवर समाप्त हो चुके हैं। 3 ओवर की समाप्ति, 36 रन एसएससी पड़गा और विकेटों को हम देखें तो 4 विकेट। स्ट्राइक सुफियान शेख के पास है, नॉन स्ट्राइक पे सोहेल है। सुनील है नॉन स्ट्राइक पर। गेंदबाजी के लिए डेथ ओवर में बुलाया गया है गेंदबाज सुमित को। मॉर्निंग सेशन है आज, सुपर संडे है और सुपर डे है नरेश राउत के शो का। कौन बनेगा विजेता? गेंदबाजी के लिए युवा सुमित सामना करेंगे मजबूत काटी के तगड़े बैट्समैन सुफियान।
पटकी भी गेंद, बढ़िया बाउंसर, नेस्टी डिलीवरी। 1 फॉर दी ओवर का इशारा अंपायर का। एक बाउंसर अब कर चुके हैं, लेकिन अच्छा बाउंसर। अंपायर पे आशा बड़ी नजर डाली, लेकिन नेस्टी बाउंसर था। सुमित फिर से पटकी भी गेंद, बहुत ही करारा पुल। डीप में खिलाड़ी मौजूद है आउटफील्ड में। 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 37 रनों पे, 37। अगले टॉस के लिए दोनों टीमें तैयार रहना है। एमएस चिंचोली और अमर कास ने राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए। बहुत बढ़िया गेंद, ड्राइव करना चाहते थे, पीछा किया था, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन स्कोर में और आता हुआ 38 पे पहुंचा है स्कोर। 4 विकेटों के नुकसान पे एसएससी पड़गा टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई। अगला मुकाबला एमएससी चिंचोली और अमर कास ने। इस मरतबा बैकफुट पे चले गए, बहुत ही खूबसूरती के साथ पुल किया गैप में, 4 रन। पुल स्ट्रोक, जिसे कंट्रोल पुल स्ट्रोक कहते हैं। ये देखिए, बहुत तेज आउटफील्ड सरक गई गेंद, 4 रन। स्कोर 42 पे पहुंचा है, 42। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए सुमित, फिर से हुक कर दिया है। क्या गेंद मैदान के बाहर? यस, 6 रन। ने आइए देखते हैं, बहुत ही जल्दी पढ़ लिया था बैट्समैन ने। हाफ ट्रैकर गेंद थी, बैकफुट पे चले गए, अपने आप को गेंद की लाइन से अलग किया। बहुत बेहतरीन हुक शॉट, 6 रन सुनील के बल्ले से। अब इसको डेंजर जोन की तरफ बढ़ता हुआ 48 रनों पे पहुंचा है। कितनी गेंदें बची इस ओवर में? 2 गेंदें बची। फिर से पटकी भी गेंद थी, फिर से घूम के मारना चाहते थे, निशाना ठिकाने पर और बैट्समैन आउट। एक गेंद बची है, सामना करने जा रहे सुफियान। कुल स्कोर है 48। दोनों टीमों के कैप्टन, आपको टॉस बॉक्स में बैठना है। लास्ट ऑफिशियल कॉल है अमर कासने और एमएस चिंचोली। आखिरी गेंद है और टॉस बॉक्स में बैठना है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया गेंद को, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 1 रन बना। दूसरे के लिए निकल पड़े, तेज थ्रो पहुंचा है, 2 रन पूरे। बैकअप को कोई नहीं, 3 रन पूरे। लाठीचार्ज क्रिकेट होता हुआ और कुल मिला के रन बने 51-52 रनों की चुनौती रखी है मितेश 11 कुरुन के सामने। आइए हम आपको गैकआउट सर के पास लिए चलते हैं टॉस बॉक्स में। वेलकम टॉस के लिए। इज ओवर टू गैकआउट सर। धन्यवाद बाबेश सर. रमेश राऊत यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते
नाणेफेकी करणार आहात. स्वर्गीय कावरम बांगो राऊत या जो बॅनर आपण पाहतोय त्यांना श्रद्धांजली वाहणारं हे टॉस बॉक्स. तर नाण्याचं जे आहे बाजू ती तुम्हाला दाखवतोय. एका बाजूला जयदुर्गा चषकाचा लोगो आहे, दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे कर्तेधर्ते नरेश राऊत यांचा लोगो. नाणं मी आमचे सन्माननीय अतिथी रमेश राऊत यांच्या हातामध्ये सुपूर्द केलेलं आहे. आणि नाणेफेकी होत आहे अमर कासणे वर्सेस MS. मात्र नाणेफेकीचा कोल आहे तो प्राप्त केला आहे MS स्पोर्ट संघानं. मी रमेश राऊत यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल आहे तो MS स्पोर्ट चिंचोलीच्या बाजूने लागलेला आहे. तुझा निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करणार. 4 षटकांमध्ये कमीत कमी किती धावती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल अमर काचणे संघाला? 40 ते 45 रोखणे प्रयत्न करू. यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणत्या गोलंदाजी राहील? ठीक आहे. नवीन 2 गोलंदाज घेतलेले आहेत ते आज यूज करणार आहे. म्हणजे एक नवोदित सारे जर आपण पाहिले तर नवोदित खेळाडूंवरती भरणा देणारे आहेत. उगवत्या ताऱ्यांना एक संधी मिळते. पहिली स्पर्धा PTC मधील MS स्पोर्ट चिंचवलीने भरली. आता ही दुसरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल तुला काय वाटतं? नक्कीच चांगलं आयोजन केलं आहे आणि मला वाटते सलग 7 ते 8 वर्ष आले ही टुर्नामेंट चालू आहे. नरेश भाऊने बोलतो शुभेच्छा देतो मी. असेच खेळत राहावं आणि असेच संधी प्रत्येकाला द्यावा. निश्चितच कंटिन्यू मागील 15 वर्षापासून ही स्पर्धा चालू आहे आणि एक अतिशय चांगला अशा पद्धतीचा हा भाग आपल्याला पाहायला मिळतो शुभेच्छाकडनं. दरम्यान नाणेफेकीचा कोल अमर कासण्याच्या बाजून लागला असता तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. फलंदाजी करायची, किती धावा जोडण्याचे मनसुबे ठेवलेले आहेत? 50+. यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची राहील? कल्पेश आहे, मयूर आहे, गौरव आहे, पप्याका आहे. निश्चितच म्हणजे ह्यांच्यावरती धुरा असणार आहे. एक अतिशय संघर्षपूर्ण सामना आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल आपल्याला काय वाटतं? जयदुर्गा स्पोर्ट हातकोले यांनी खूप चांगले आयोजन केले आहे व इथे आम्हाला खेळण्यास संधी दिली त्यांचे मनपूर्वक आभार. नक्कीच नाणेफेकीचा कोल आहे तो प्राप्त केला. MS स्पोर्ट चिंचोली संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले अमर स्पोर्ट कासणे संघाला. माइक ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बहुत धन्यवाद. 52 का चैलेंजिंग स्कोर. और दोस्तों पिछले 4 साल से योगेश पाटिल मेरे साथ जुड़ चुके थे. एकता ट्रॉफी से इन्होंने मेरे साथ शुरुआत की थी, पलट के देखा नहीं. हमेशा चैलेंजिंग कमेंट्री करते हैं और मैं आमंत्रित कर रहा हूं इनिशियल ओवर में योगेश पाटिल को. थँक्यू सर. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, कारण आपण जर पाहिलं तर 51 धावा इथे मात्र प्रथम फलंदाजी करत असताना SSC फडके संघाने जोडल्या आणि 52 धावांचं मोठं आव्हान इथे मात्र पार करायचं आहे मितेश कुरुंज संघाला. पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर थोडीशी आपटी दिली चेंडूला. हुकच्या अंदाजामध्ये फटका केल्याचा थोडीशी मेशफील्ड नक्कीच पाहतोय आपण एस्टाच्या पाठीमागे, परंतु बॅकअप चांगला आहे. सिंगल धाव पाहायला आपल्याला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी आपलं स्वतःच इथे मात्र या ठिकाणी खातं उघडतोय फलंदाज शैलेश. योगेश देखिए इस तरह के जो स्कोर है मैंडेटरी पावर प्ले दोनों टीमों के लिए इम्पोर्टेंट है, क्योंकि मितेश 11 को यहाँ से रनों के लिए जाना होगा और SSC पड़गा कोशिश करेंगी कि उनको रोका जाए. हो नक्कीच. आणि या षटकाचा आपण जर विचारलं तर किमान 10 पेक्षा अधिक धावा तुम्हाला नक्कीच जोडणं गरजेचं आहे. तुम्ही जर नक्कीच अशा प्रकारचा स्कोर इथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच प्राप्त करता तर नक्कीच नेक्स्ट ओव्हरमध्ये नक्कीच थोडासा प्रेशर तुमचा कमी होऊ शकेल. चेंडूचा पाठलाग केला या ठिकाणी, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो या पॉईंटच्या दिशेने. खूपच छान पॉईंटला पण पाहतोय सलमान आहेत. फक्त कमाल का क्रिकेट हो रहा है. बहुत खूबसूरत चॉप स्ट्रोक था, दूर से फ्लैशी कवर ड्राइव जिसे कहते हैं, लेकिन उतनी ही बढ़कर फील्डिंग, क्योंकि पीछे कोई खिलाड़ी नहीं था. पावर प्ले चल रहा है, गेंद सरक जाती तो 4 रन मिलते. हो नक्कीच. आणि आउटफील्ड फाली तर त्या दिशेने फार टणक आहे. चेंडूला वेग सुद्धा जास्त प्राप्त होतोय. परंतु सलमानचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका इनपुटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू हवेत आहे आणि का झेल टिपला आहे त्या ठिकाणी. उलट्या दिशेने मात्र पाहतोय आपण. रिप्ले पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. स्वप्नीलने काय झेल पकडलाय. थोडासा दुरून फटका इथे मात्र पाहतोय. बराच वेळ चेंडू हवेत गेला आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने चेंडूवर नजर प्राप्त केली आणि शेवटच्या क्षणी योग्य त्या वेळी मात्र हाताची जोडी आपल्याला पाहायला मिळते. Yes, not easy because outfield is not a very good on the offside.
and taken a very good catch. Catches winning matches. हो, नक्कीच पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ असं समीकरण आपण नेहमीच म्हणत असतोय. आणि इथे मात्र खरोखरच कौतुक करावं लागले स्वप्नीलचा. पहिला धक्का या ठिकाणी लागतो. या खूप मोठा झटका मित्र म्हणेन राजा पठाराच्या शैलेश बाद झाला. ही स्पर्धा आपण जर पाहिली तर DTCच्या माध्यमातून पूर्णपणे चित्रीकरण केली जात आहे, अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट. आणि आमचे ऑनलाईन ऑपरेटिंग स्कोरर पाहिले तर भूपेश हे सुद्धा चांगली ऑपरेटिंग आपल्याला नक्कीच या ठिकाणी त्यांच्याकडनं पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. थोडासा फटका मागे हेलिकॉप्टरचा अंदाज पाहायला मिळतोय, परंतु कुठेतरी नशिबाची साथ भावेश सर आपल्याला दिसून येत नाही कुरुन संघाच्या फलंदाजाच्या पाठीमागे. बहुत खूबसूरत शॉट खेला था, हेलीकॉप्टर ड्राइव किया था गैप में, लेकिन आउटफील्ड आ गई. बीच में खंबा आ गया. नक्कीच निश्चितपणे आज चेंडू आपल्याला सीमेरेषे पलीकडे पाहायला मिळाला असता, परंतु कुठेतरी दुर्भाग्य मित्र म्हणेन फलंदाज राजा. परंतु कॉन्फिडन्स फटका होता. नक्कीच मनोधैर्य वाढवणारा स्ट्रोक आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला राजाकडनं. पुन्हा एकदा मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी सलमान खूपच चांगली मात्र या ठिकाणी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. प्रयत्न मात्र पाहतोय आपण फलंदाजात की नक्कीच गॅप शोधले जात आहेत, परंतु क्षेत्ररक्षणाचा सुद्धा मात्र पाहिलं तर चांगला नमुना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. देखिए योगेश, फील्डिंग जो हो रही है ना वो बहुत लाजवाब हो रही. मैं आपको एक घटना बताता हूँ. RC पाटिल 2004 का फाइनल मुकाबला, आपको पता है उस ग्राउंड पे हाई टेंशन पावर है. बैट्समैन ने आखिरी गेंद पे सिक्सर चाहता था, लगा भी दिया था, गेंद तार से लग के अंदर आ गई, बैट्समैन बैठ गए क्योंकि सिर्फ एक ही रन दिया गया. पण की आणि अशा प्रकारच्या क्रीडांगण आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत असतात, परंतु हे कुठेतरी दुर्भाग्य मी तर म्हणेन. सिक्सर किंग ऑफ कुरुन वैभव पाटील खेळण्यासाठी सज्ज होतो. या ठिकाणी नक्कीच चेंडू स्लॉटमध्ये आला होता, परंतु नक्कीच शेवटच्या क्षणी मात्र नजर कुठेतरी फलंदाजाची नक्कीच हटली. यास कुठेतरी चुकीचा शॉट पाहायला मिळतोय. तुम्हाला एखादा मोठा फटका केल्याचा असेल तर चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत तुमची नजर असणं फार गरजेचं आहे, परंतु तशा प्रकारचा स्ट्रोक मात्र आपण पाहिला नाही. आणि एक सफल षटक सुप्यान शेखचा इथे मात्र या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 5 धावा इथे मात्र खर्च केल्या. बहुत ही खूबसूरत ओवर हम कहेंगे सुफियान शेख ने किया. बहुत ही कंजूस गेंदबाजी की और सिर्फ 5 रन दिए. अब बचे हुए जो 3 ओवर है उसमें जीतने के लिए हमारे स्कोरर बता रहे हैं कि 46 रन चाहिए. 47 जो आस्किंग रन रेट है वो 16 को छू रहा है. पण की आपण अगोदरच म्हटलं होतं की पहिला षटक फार महत्त्वाचा असणार आहे कुरुन संघासाठी, परंतु नक्कीच पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर एक कंजूस गोलंदाजी सुप्यानने मात्र ठिकाणी हाताळली. आणि आता मात्र कुठेतरी थोडंसं प्रेशर कदाचित आपल्याला फलंदाजावर पाहायला मिळेल, परंतु क्षमता आहे राजाकडे, क्षमता आहे वैभवकडे. आणि त्या क्षमतेनुसार जर मात्र या दोन्ही फलंदाजाने जर फलंदाजी इथे मात्र साकारली तर या आव्हानाचा पाठलाग ते नक्कीच करू शकतील. समय में कॉपरेट करे SSC पड़गा. आज 9 मैचेस खिलाने हमें. सुपर संडे दे धमाल. अनेक असे आपल्याला चांगले चांगले सामने आज पण नक्कीच पाहायला मिळतील. सेमीफायनल असेल, त्यानंतर कोण जिंकेल ही स्पर्धा, मेगा फायनलचा सामना सुद्धा आपण सायंकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या षटकाला इथे मात्र गोलंदाज सुरुवात करतोय प्रतीक. आणि प्रतीकचं स्वागत जणू काय या ठिकाणी षटकाराने केलं आहे. सिक्सर किंग ऑफ कुरुनच्या बॅटमध्ये मात्र फटका पाहिला नाही, परंतु काय इथे मात्र स्ट्रोक पाहतोय फलंदाज राजाच्या बॅटमधनं. ओरपीच चेंडू होता आणि नक्कीच चांगल्या प्रकारे मिडलिंग झाली. चांगल्या प्रकारे इथे मात्र ठिकाणी चेंडूला पिकअप केलं आणि मात्र जे अंतर हवं होतं ते अंतर सुद्धा प्राप्त केलं. पहिला बिगिट इथे मात्र आपण पाहतो या षटकाराच्या साहाय्याने प्रतीक वर द विकेटने इथे मात्र चेंडूला येऊन दिलं. हलक्या तरी मात्र कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु नक्कीच टायमिंग झालं नाही. परंतु सिंगल धाव येते ही फार महत्वाची आहे. धावसंख्या पुढे जात असताना एक गडी बाद 12. समीकरण पाहिलं तर अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत आणि तुम्हाला 16 चेंडूमध्ये धावा जोडायच्या आहेत, ते म्हणजे 40. कुठेतरी तुम्हाला हायलाइट क्रिकेट इथे मात्र प्रस्थापित करावं लागेल. इथे मात्र कुठेतरी दुरून खेळण्याचा प्रयत्न करतो. या चेंडूच्या मिनिटप्रमाणे फटका पाहायला मिळत नाही, चेंडूवर पोहोचत नाही फलंदाज, कुठेतरी स्ट्रगल करतोय वैभव पाटील. आपण पाहू शकता पायांची हालचाल पाहायला मिळत नाही, जागेवरच इथे मात्र ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, कुणी कोणत्याही प्रकारचा पंचांकडे इशारा करू नका.
आता मात्र ओरपीच चेंडू आहे, उंची जास्त, अंतर प्राप्त होईल का? मिडविकेटला खेळाडू सज्ज आणि इथे मात्र 1 2 3 4 चेंडू सीमारेषा पार. थँक्यू. आपण रिप्ले पाहूया. असं वाटलं होतं की सहजपणे झेल टिपेल मिडविकेटच्या दिशेने. 1 2 3 4 6 आर. धावा कशा येतात हे महत्वाचं नाही, परंतु धावा येणं आता मात्र फार गरजेचं आहे कुरुंज संघासाठी. वैभवच्या बॅटमध्ये पहिल्या षटकार आपण पाहतोय. आता मात्र कमबॅक चेंडू. हा षटक जर पाहिलं तर कधी प्रत्येक चांगला चेंडू टाकतो ते कधी फलंदाज चांगला स्ट्रोक खेळतायत. म्हणजे नक्की दोन्ही संघांच्या मध्ये जर आपण जर विश्लेषण केलं तर कुठेतरी वार आणि पलटवार अशा प्रकारचा दृश्य नक्कीच आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र कार्पेटच्या स्थानी चेंडू जातो या लॉंग ऑन कडे. सुप्यान आहेत त्या ठिकाणी. चांगला 1700 पाहायला मिळतो, परंतु इथे मात्र चेंडू भोवती मात्र गिरकी घेत असताना परंतु एकच धावावर इथे मात्र समाधानी मानतो या वैभव पाटील. धावसंख्या पाहिली तर 1 गडी बाद 19 आणि आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर 12 चेंडू मध्ये विजयासाठी 33 धाबींची अजूनही गरज आहे. जवळपास 16.50 सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर अजून एक मोठी मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. MS स्पोर्ट चिंचोली विरुद्ध अमर स्पोर्ट कासने. MS स्पोर्ट चिंचोली संघाचा आपण जर विचार करत अजित पाडेकर आहेत. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर जयेश हे सुद्धा एक खूपच अनुभवी खेळाडू त्यांच्यामध्ये पाहायला मिळतील. प्रमोद आहेत. आणि अमर स्पोर्ट कासने संघाचा विचार केला तर नक्कीच अष्टपैलू खेळाडूंमध्ये हा भरलेला संघ आपल्याला पण की त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 12 चेंडू 33 धावा, 33 धावा 12 चेंडू. सामना आतापर्यंत आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी नेट टू नेट फाईट पाहायला मिळते. 3-4 टॅट जसं तसं उत्तर इथे मात्र नक्कीच देण्याचा प्रयत्न करतो या मितेश 11 कुरुंज संघ. चला खेळ सुरू करा, जास्त वेळ मित्रांनो आपण खर्च करू नका. सांघिक तिसरे षटक सुनील सज्ज होते राईट अप ओव्हर द विकेटने. उलटा चेंडू आहे ऑफ ड्राईव्ह, खूपच चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप सुद्धा चांगला सिलेक्शन करतोय, परंतु त्या ठिकाणी खेळाडू सज्ज आहे. थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणे सुद्धा मात्र सलमानकडे मात्र चांगला क्षेत्ररक्षण त्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या आणि 2 धावांनी आता मात्र आकडा पाहायला मिळतोय आपल्याला धावफलकावर 21. 11 चेंडू 31 धावा. खरोखर सर्वजण आता मात्र नवीन वर्षाच्या आतुरतेने वाट पाहतात 2021 ची आणि तोच आकडा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय. इथे मात्र सुंदर फटका पाहायला मिळतो डीप एज टाकावरच्या दिशेने. क्रिकेटचा क्लास आणि क्रिकेटची नजाकत. चेंडू आउट ऑफ द पार्क, 1 बाउन्स, चौकार. Played on the off, firmly driven like a bullet. 1 bounce cross the extra cover fence for 4. काय फटका इथे मात्र पाहायला मिळतो या पूर्णपणे. या ठिकाणी असं वाटतं की नक्कीच कुठेतरी या चेंडूचं चित्रीकरण करावं आणि वारंवार पाहतच राहावं. ज्याप्रमाणे इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन इथे मात्र साधलं वैभवने. आपण जर मागे 2-3 सत्राचा विचार जर वैभव पाटील आपण जर पाहिलं तर फक्त ऑन साईडला त्याच्या बॅटमध्ये आपल्याला मोठे फटके पाहायला मिळायचे, परंतु कुठेतरी त्याने फार सुधारणा केली आहे फटकेबाजीमध्ये. आणि आता मात्र त्याच्या बॅटमध्ये आपण चौफेर फटकेबाजी पाहतो. या मैदानाच्या प्रत्येक दिशेने तो स्ट्रोक खेळू शकतो या अशा प्रकारची क्षमता त्यांनी मात्र या ठिकाणी निर्माण केलेली आहे. सुंदर. हा षटक एखादा महागडा ठरू शकेल का SSC प्रकाश संघासाठी? पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा दुरून केल्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला किस करून जातो एस्टाच्या पाठीमागे आणि चेंडू आपल्या सहज हातामध्ये विसावतोय. सुप्यान शेख लागणारा हा दुसरा झटका. कुठे चुकीचा फटका मित्र म्हणेन. हा चेंडू जर मात्र सोडून दिला असता तर कदाचित स्वेअर चेंडू सुद्धा होऊ शकला असता, व्हाईट चेंडू सुद्धा होऊ शकला असता, परंतु जो मोठा फटका खेळण्याचा मोह मात्र फलंदाज वैभवला मात्र या ठिकाणी आवडता आला नाही आणि त्याचमुळे पाहतो की एज लागल्यानंतर मात्र या ठिकाणी माघारी परततोय. देखिए योगेश पाटिल, अगर आप प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी को 2 से पकड़ेंगे तो गिरना है आपको. हो नक्कीच, कारण वैभवला सुद्धा माहिती आहे की धावांची गरज आहे आपल्या संघाला आणि नक्कीच त्याच धावा इथे मात्र जोडण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चुकीचा फटका पाहिला
आणि त्याचंच कारण आपण पाहतो की नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतो या सोन्या पठारे. इथे मात्र पहा फारच खराब इथे मात्र अनुमान मी पाहायला मिळेल. फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि सरळ गोलंदाजाने मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा उद्ध्वस्त केला. बॅक टू बॅक दुसरा झटका. सोन्या पठारे एक फार अनुभवी फलंदाज आहे, परंतु काय त्याच्याकडे मध्ये आणि चूक घडलेली आहे. अशा मोमेंटला तुम्हाला नक्कीच कुठेतरी बॅटचा या ठिकाणी मिलन करणं फार गरजेचं आहे, परंतु कोणत्या प्रकारचा शॉट झालं नाही. आणि सुनील वारके त्यापेक्षा चतुर गोलंदाज अगदी इष्टांवर निशाणा साधला. लागणारा तिसरा झटका असं वाटलं होतं की नक्कीच ज्याप्रमाणे वैभव फलंदाजी करत होता कुठेतरी धावांचा सहजपणे पाठलाग केला जाईल, परंतु नक्कीच या ओव्हरमध्ये मात्र सुनील कमबॅक करतोय. कारण 2 चेंडूमध्ये पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त करतोय. गोलंदाज विकेटच्या ट्रिक्सवर चला खेळ सुरू करा, जास्त वेळ खर्च करू नका. नवीन फलंदाज सुभाष मोरे. धावसंख्या पाहिली तर स्थिर आहे 25. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक चेंडू होता, परंतु या ठिकाणी पूर्णपणे फलंदाजाला बेट करतोय. यस, एकाच हातीने इथे मात्र या ठिकाणी ग्रीप पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाही. Yes, Sunil ball fast and furious. Last one was a wide Yorker. खूपच चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. 25 धावा, 3 गडी आतापर्यंत गमावले. आणि आता मात्र ओव्हरपिच चेंडू गॅप सुद्धा खूप छान इथे मात्र पिकअप केलेला आहे. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. पंचांचा इशारा, चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आणि आता मात्र धावसंख्याकडे आपण लक्ष वेधलं तर एकूण 29 धावा आपल्याला धावपलकर पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी मितेश 11 करून संघाला तब्बल 23 धाब्यांची गरज आपल्या स्क्रीनवर आहे. आपण समीकरण पाहू शकता. ऑल द बेस्ट कहें राजा पठारे को. गोटेगढ़ बी के बहुत ही मशहूर खिलाड़ी हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. 6 चेंडू 23 धाब्यांची गरज. पहिला सामना जर आज अशा प्रकारचा पाहायला मिळतोय तर आज येणारे सामने कसे असतील. सुरुवात एवढी चांगली आहे तर अंत कसा असेल आजच्या दिवसाचा. 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धाब्यांची गरज. एसीसी पडगा संघ, मी तुम्हाला आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की तुम्हाला पहिली वॉर्निंग आहे वेळे संदर्भात. प्लीज तुम्हाला एका इनिंगसाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जातोय, परंतु तुम्ही फार वेळ इथे मात्र खर्च करत आहात. थोडंसं कॉपरेट करा. शेवटचं षटक आहे. सुफियान शेख इथे मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, सामना करेल. राजा इथे मात्र पहिल्याच फटका पाहिला तर ऑन द राईट जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक, परंतु त्यापेक्षा अधिक जबरदस्त जेल डीप लॉंग ऑफच्या दिशेने मयूरच्या माध्यमातून. मितेश 11 की बहुत अच्छी हो रही है, लेकिन फील्डिंग का जो स्तर है वो बहुत क्लास है और यही कारण है कि फील्डिंग की वजह से दबाव बढ़ता हुआ मितेश पे. हो नक्कीच. तुम्हाला प्रत्येक वेळी एखादा फलंदाज सामना जिंकून देऊ शकत नाही, तुम्हाला एखादा गोलंदाज सामना जिंकून देऊ शकत नाही, परंतु आउटफील्डमध्ये जर तुमचं चांगलं कार्य होत असेल तर मात्र तुम्हाला नक्कीच क्षेत्ररक्षक सुद्धा कधी कधी तुमच्या संघाला विजय प्राप्त करून देत असतात. आणि तोच नमुना इथे मात्र पाहिला आपण. अगदी लॉंग ऑन आणि मिड ऑफच्या मध्ये जबरदस्त झेल इथे मात्र या ठिकाणी मयूरने मात्र संपादन केलेलं आहे. एक क्षण असं वाटलं होतं की नक्कीच चेंडू मात्र सीमेरेषेला नक्कीच दर्शन घडवताना आपल्याला दृश्य पाहायला मिळेल, परंतु कुठेतरी या ठिकाणी नशिबाची साथ मात्र राजाला लाभली नाही. आणि त्याचं कारण की आपण झेलबादच्या स्वरूपात अजूनही विकेट इथे मात्र पाहायला मिळते. 5 चेंडू 23 धाब्यांची गरज. इथे मात्र ऑन साइडला काय फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 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 दूरगंगी छाम आहे षटका. Great stroke, look at that, swung away high in the air, towering 6. Satellite stroke, gone out of the park. Great shot. जबरदस्त जबरदस्त सामना कधी इकडे झुकतोय तर कधी सामना प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने झुकतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही पाहिलं तर 17 धाब्यांची गरज आहे. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी.
इस वक्त हालांकि मुकाबला अभी भी हो रहा है और आतिश डोंगरे और रोहन शिल्के ने शाहपुर से राजा को ऑल द बेस्ट कहा है. इथे मात्र चेंडूला आपली दिली, परंतु एलिव्हेशन नाही, चेंडू हवेत आहे. दोन क्षेत्ररक्षक जेस करतायत, परंतु या ठिकाणी बाजिलचा एक जबरदस्त झेल. फलंदाज बाद. एक तुम्हारी एक हमारी पहली विकेट पहली गेंद पे, दूसरे पे आसमानी टोला और तीसरे पे एक और अच्छा कैच. देखिए ये मैच का जो रिजल्ट है वो फील्डिंग से जीता जा रहा है. नक्कीच नक्कीच, कारण आपण जर कुरुन संघाचा विचार केला तर त्यांच्या खेळाडूंच्या माध्यमातून फार चुका पाहायला आपल्याला, परंतु या ठिकाणी एसएससी पडगा संघाचा विचार केला तर आउटफील्डमध्ये चांगले कॅचिंग्स पाहायला मिळाली. त्यानंतर खूपच चांगला आपण जर पाहिलं तर सलमानचा मी उल्लेख करेन, ज्याप्रमाणे या सामन्यामध्ये त्याच्याकडनं क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला. आता मात्र डू डाय स्थिती आहे, कारण तिन्ही चेंडू तुम्हाला मात्र या ठिकाणी सीमेरेषे बाहेर मात्र फेकावे लागतील. 3-17. इथे मात्र खूपच चांगला फाटका, स्टँड अँड डिलिव्हर, आमच्या अगदी व्यासपीठाला देणारा हा जबरदस्त षटकार. कहूंगा कि ये शॉर्ट ऑफ टूर्नामेंट है, ये आसान नहीं रहता है. ये देखिए बैकफुट पे जाके फोर्स किया, सीधा वीआईपी डाइस को सलामी देता हुआ. मेगड़ा को इस तरह का स्ट्रोक डयाना कप में जब लगाया था सचिन तेंदुलकर ने, तो कॉटनी वॉश ने कहा था थैंक्स गॉड आई एम टेकन ए रिटायरमेंट, मैंने रिटायरमेंट लिया है. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. या षटकाराची आवश्यकता होती, कारण तुमचा अशा पल्लूत जीवित ठेवायचे असतील तर नक्कीच या चेंडूवर मोठा फटका येणं फार गरजेचं होता. परंतु आता मात्र कुठेतरी आपण एवढं म्हणू शकतोय की या सामन्यामध्ये आता फक्त अतिरिक्त शिल्लक आहे असंच आपण म्हणू शकतोय, कारण फक्त एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 11 धाब्यांची गरज. दोनों टीमों के बीच में जो